मित्रांनो, वर्षानुवर्ष वॉर्डरोब डिझाईन्स हा बऱ्यापैकी अंडररेटेड पार्ट राहिलेला आहे. सिमिलर वॉर्डरोब डिझाईन, मोठे कप्पे, त्यात 2 ड्रॉवर्स आणि खाली ओपन शेल्फ, असेच डिझाईन वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत. ॲट एलिगन्सिया आपण वॉर्डरोबच्या ईच अँड एव्हरी डिटेलचा विचार करतो. 3D डिझाईन्स हे ॲस्थेटिक्सचा पार्ट झालं, पण प्रॉपर फर्निचर डिटेल्स पण आपण करून घेऊ शकतो. जसं आय लाईनच्या खालचे जे काही ड्रॉवर्स असतील ते आपण ट्रे करू शकतो, की ज्याने तुम्हाला ओव्हरऑल जे कपडे ठेवणार आहेत, की ज्या वस्तू ठेवणार आहेत, त्याचा मागपर्यंत ॲक्सेस मिळेल. आणि तुम्हाला काही ॲक्सेसरीज, ड्रॉवर्स ॲड करायचे असतील, सेफ ॲड करायचे आहेत, हँगिंग स्पेस किती हवा आहे, बेडशीट, क्विल्स किंवा एक्स्ट्रा मटेरियल ठेवण्यासाठी काय जागा हवी आहे, वरचे जे लॉफ्ट आहेत ते तुम्हाला ट्रॅव्हल लगेज ठेवण्यासाठी हवे आहेत, अशा खूप साऱ्या डिटेल्सचा आपल्याला विचार करता येईल. यातले वॉर्डरोब शटर ओपनेबल ठेवायचे की स्लायडिंग ठेवायचं ते आपण जागेनुसार, स्पेसनुसार ठरवू शकतो. सो याच्यामधले जे काही डिटेल्स आहेत, ॲस्थेटिक मटेरियल्स आहेत, याच्यामध्ये ॲक्रिलिक, लॅमिनेट्स, तुम्हाला विनियर, असे भरपूर फिनिश येऊ शकतात. तर मित्रांनो, वॉर्डरोब डिटेल्सचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा युजफुल टिप्ससाठी तुम्ही एलिगन्सिया इंटिरियर डिझाईनला फॉलो करा.